मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभोभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तत् गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। आज एक अतिशय चटका लावणारी आणि दुःखद अशी घटना आपल्या समाजामध्ये घडलेली आहे। आमचे परमश्रद्धेय स्थान असलेले आर्ष परंपरेचे पाईक असलेले गृहस्थाचार्य बघेरवा रत्न आणि आमचं सर्वांचं श्रद्धास्थान असलेले पंडित श्री मनोहरभाऊ आगरेकर यांनी या इहलोकीची यात्रा आज संपविलेली आहे। त्यांचं असणं अतिशय सुंदर, उदात्त आणि भव्य देखणं असं होलं आणि तृप्तीची ती तीर्थोदकी होती। अशा त्यांच्या चरणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते। आपण सर्वांच्या वतीने आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे। कारण आम्हाला जे प्रायमरी शिक्षण जे मिळालं ते त्यांच्या माध्यमातूनच मिळालेलं आहे आणि त्यांच्याच या बेसिसवर आम्ही आज इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहे। तर अशा या भाऊंना सर्वप्रथम आपण 1 मिनिट मौन राहून श्रद्धांजली देऊ आणि आपल्या क्लासला आपण सुरुवात करू। गौतम स्वामी रचित आणि ज्यावर टीका रचलेली आहे ती प्रभाचंद्र आचार्यांनी यांची चैत्य भक्ती आम्ही बघतो आहे। जी चैत्य भक्ती, काही यातले श्लोक तर असे आहे की वितरागतेचं दर्शन झाल्यानंतर हा श्लोक आमच्या मुखातून सहज त्या ठिकाणी बाहेर पडतो किंवा आम्ही जे म्हणतो मंदिरात गेल्यानंतर ती देखील दर्शन स्तुती ही देखील चैत्य भक्तीच्याच अर्थाला समानांतर त्या ठिकाणी संग्रहित केल्या गेलेली आहे। आणि दररोज आपण दर्शन पाठ जो म्हणतो हा यातल्याच थोडासा, हे शब्द तर नाही आहे, शब्दांमध्ये बदल करून साध्या शब्दांमध्ये ते जणू काही प्रस्तुतीकरण केलेलं आहे असं पण आम्हाला बराच वेळेला जाणवतं। काल आम्ही श्लोक बघितला होता की भगवंतांची वितराग मुद्रा बघितल्यानंतर कशा तऱ्हेचं त्यांचं ते वितराग रूप विलोभनीय आहे, कशा तऱ्हेने ते त्यांचे नेत्र आहे, कशा तऱ्हेने ते कृतकृत्य जीवनामध्ये झालेले आहे त्याचं वर्णन आम्ही कालच्या 31व्या श्लोकामध्ये बघितलं। श्लोक आपण परत वाचू आणि अर्थ पाहू। अर्थ थोड्याफार प्रमाणात बघितलेला आहे। आता पृथ्वी छंदामध्ये श्लोक आहे आणि पृथ्वी छंद हा अत्यंत सुंदर म्हणण्यासाठी छंद असतो। अताम्रनयनोत्पलं सकलकोपवह्नेर्जयात् कटाक्ष शरमोहहीनमविकारतोद्रेकतः विषादमदहानित प्रहसितायमानं सदा मुखं कथयतीव ते हृदय शुद्धिमात्यंतिकीम्। अताम्र नयनोत्पलम, तुमचे जे नयन आहे, नयन हे उत्पलाप्रमाणे आहे, कमल पुष्पाप्रमाणे आहे आणि ते अताम्र आहे, त्याच्यामध्ये लालिमा अजिबात नाही। का लालिमा नाही? तर तुम्ही जणू काही सकल क्रोधाची अग्नी जी आहे हिचं शमन केलेलं आहे। कारण क्रोध
4 तऱ्हेचा क्रोध, अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन, 4ही कषायांच्या क्रोधांचा तुम्ही क्षय केलेला आहे. आणि त्यामुळे सकल कोप वन्हेर जयात, ही जणू काही वन्ही होती, अग्नी होती, आणि या अग्नीचं तुम्ही शमन केलेलं आहे, याच्यावर विजय प्राप्त केलेला आहे. क्रोधावर विजय प्राप्त करणं हे एवढं सहज शक्य नाही. अनादी कालाचे संस्कार आमच्यावर इतके दृढ रीतीने आहे की या कषायांचा उद्रेक आमच्या जीवनात वारंवार वारंवार दिसतो. परंतु प्रति समय ज्या वेळेला हा जीव स्वतःला संबोधित करतो की क्रोध तुला आलाय, ठीक आहे, पण क्रोधाचं समर्थन न करता, कषायांचं समर्थन न करता क्रोध माझ्या जीवनात येणं ही माझी कमजोरी आहे, हे ज्या वेळेला प्रति समय मी स्वतःला संबोधित करेल, त्याच वेळेला क्रोधावर विजय प्राप्त होऊ शकतो. क्रोधाला जिंकण्याचा सहज उपाय पहा, आणि हा उपाय त्यांच्या जीवनात त्यांनी अंगीकार केला. त्यामुळे क्रोधरूपी अग्नीवर त्यांनी विजय प्राप्त केला. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांमध्ये किंचित देखील लालिमा नाही, आणि असली तर ती सहज लालसर सुंदरता आहे. अशा प्रकारचे तुमचे नयन त्या ठिकाणी दिसत आहे. दुसऱ्याच्या सांगितलं कटाक्ष शर. हा कटाक्ष म्हणजे तिरप्या नजरेने पाहणं, आणि तिरप्या नजरेने बघणं याचा अर्थ अंतरंगामध्ये कामविकार असताना समोरच्या व्यक्तीकडे डायरेक्ट न पाहता तिरपी दृष्टी करून पाहिल्या जाते, त्यावेळेला कटाक्ष टाकल्या गेला असं म्हटलं जातं. आणि हा तुम्ही बाण म्हणजे काम बाण देखील त्या ठिकाणी हीन केलेला आहे, आणि त्याला अविकार तो द्रेकत. हा बिलकुल देखील तुमच्या अंतरंगामध्ये विकार रहित तुम्ही बनलेले आहात. विकाराचा उद्रेक जरा देखील न ठेवता या कटाक्ष शराला त्या ठिकाणी तुम्ही काढून टाकलेलं आहे, मोक्षहीन केलेला आहे, तुम्ही त्याच्यापासून रहित आहात. विषाद मद हानितः. विषाद म्हणजे विषाद म्हणजे खेदखिन्नता, आणि मद म्हणजे अहंकार, दोन्हीची तुमच्या जीवनात हानी झालेली आहे. कारण ज्याप्रमाणे तुम्ही कषायांना सोडलेला आहे, त्याप्रमाणे 8 प्रकारचा गर्व देखील तुमच्या जीवनात नाही, आणि खेदखिन्न भाव देखील जीवनात नाही. कारण नो कषायाच्या उदयात जी काही ग्लानी किंवा विषाद रूप परिणाम हाही तुमच्या जीवनात दिसत नाही. आणि प्रहसिताय मानम सदा. सदा प्रहसित मान, सुहास्य वदन हे ज्यांच्या चेहऱ्यावर विलसत आहे, अशी निरंतर प्रसन्नता. आणि ती प्रसन्नता का आहे हाही प्रश्न आहे. ज्याचं अंतःकरण प्रसन्न त्याला संपूर्ण सृष्टी प्रसन्न दिसते, आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये दुःख त्याला संपूर्ण सृष्टी दुःखमय दिसते. तुमच्या अंतःकरणामध्ये सहज आत्मिक आनंदाची प्रसन्नता आहे, आणि त्यामुळे ती प्रसन्नता तुमच्या चेहऱ्यावर देखील विलसत आहे. असे तुमचं ते मुख आणि कथयती ते, आणि ते जणू काही सांगत आहे हृदय शुद्धीम आत्यंतिकीम. हृदयाची चित्ताची निर्मलता, आत्यंतिक रीतीने शुद्धता याचं प्रतिपादन तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर सहज जीवनामध्ये होतं. की तुमचं रूपच असं आहे की ते रूप पाहिल्यानंतर समोरच्या जीवनामध्ये देखील वितरागता झळकते. तुमचं कृतकृत्यता बघितल्यानंतर देखील जीवनात कृतकृत्य होणं किती श्रेयस्कर आहे हे बघतं. तुम्ही जे कर्तृत्वाचा त्याग केलेला आहे ते पाहिल्यानंतर आम्हाला देखील कर्तृत्व सोडायलाच हवं आहे हा भाव देखील अंतरंगामध्ये प्रगट होतो. अर्थ बघा की हे जिनेंद्र भगवान, आपले डोळे कमळाच्या पाकळीप्रमाणे असून किंचित लाल आहे, म्हणजे निसर्गतः सुंदर आहे. ते क्रोधाने नाही, कारण आपण सर्वच क्रोधांचा अग्नीचा नाश केलेला आहे. आपण वितरागी आहात, त्यामुळे कटाक्ष रूपी बाण आपण सोडत नाही. विषाद आणि अहंकार हे दोन्ही पूर्णतः नष्ट केल्याने
स्वाभाविक प्रसन्नता, सुहास्य वदन आपलं आहे आणि आपलं हृदय, मुख हृदयाच्या शुद्धीला जणू काही सांगत आहे. म्हणजे तुमचा चेहरा पाहिल्यानंतर तुमचं पूर्ण स्वरूप किती शुद्ध असलं पाहिजे याला ते जणू काही प्रगटित करत आहे. अशा प्रकारचा भाव अंतरंगामध्ये वितराग प्रतिमा बघितल्यानंतर, साक्षात अरहंतांचं दर्शन झाल्यानंतर, साक्षात महावीर स्वामी त्यांच्या मनपटलावर अंकित झाल्यानंतर ते भाव त्यांनी तिथे प्रगट केलेले आहे. आता पुढचा श्लोक बघा. निराभरण भासुरं विगत रागवे गोदयात, निरंबर मनोहरं प्रकृतिरूप निर्दोषतः, निरायुध सुनिर्भयं विगत हिंसाक्रमात्, निरामिष सुतृप्तिमत् विविध वेदनानां क्षयात्, निराभरण भासुरं विगत रागवे गोदयान्, निरंबर मनोहरं प्रकृतिरूप निर्दोषतः, निरायुध सुनिर्भयं विगत हिंसाक्रमात्, निरामिष सुतृप्तिमत् विविध वेदनानां क्षयात्. निराभरण आभरण, तुमच्या शरीरावर यत्किंचित देखील आभरण अलंकार नाही. तुम्ही निराभरण स्वरूप आहात आणि तरी देखील भासुरम, भा म्हणजे कांती, आणि कांतीनी तरी देखील तुम्ही तेजपुंज दिसत आहात. विगत राग वेगोदयात, तुम्ही काय केलेलं आहे तर विगत राग, तुमच्या जीवनात रागाचा वेग जो आहे हा नष्ट झालेला आहे. नंतर निरंबर, अंबर म्हणजे वस्त्र, हे देखील तुमच्या जवळ नाही. तुमचं ते यथाजात रूप, दिगंबर रूप, हे देखील अत्यंत मनोहर अशा प्रकारचं आहे. प्रकृती रूप निर्दोषता, आणि तुमची सहज रूपाची प्रकृतीच अशी आहे आणि तुमचं रूपच इतकं निर्दोष आहे, कारण रागादी दोषांचा तुम्ही परिहार केलेला आहे. अंतरंगामध्ये कुठल्याही प्रकारचं किलमिश आता उरलेलं नाही. अंतरंगामध्ये किंचित देखील वासना उरलेली नाही. आणि बालकाचं जसं निरागस रूप असतं, बालकाला पाहिल्यानंतर जसं प्रत्येकाला प्रेमाचं भरतं येतं, त्याप्रमाणे त्यांचं देखील वितराग रूप असं बघितल्यानंतर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्यांच्या त्या रूपाविषयी एक प्रकारचं यथाजात स्वरूप, दिगंबर स्वरूप, त्यांचं ते लावण्य आमच्या दृष्टीपथामध्ये येतं. निरायुध, शिवाय तुमच्याजवळ आयुध नाही. कारण आयुध तीच व्यक्ती धारण करते जिच्या जीवनामध्ये भीती असते, जिच्या जीवनात भयच नाहीये. तिचं असणं हेच निर्भयतेचं प्रतीक आहे. कोणत्याही तऱ्हेने तिने जरी आयुध धारण केलं नाही तरी तिची ती त्या ठिकाणी भयापासून रहित होण्यासाठी समर्थ आहे. म्हणून निरायुध आहे ती. सुनिर्भय आणि निर्भय आहे. कोणत्याही तऱ्हेची आता भीती जीवनामध्ये नाही. सप्तभयांपासून तर रहित आहेच आहे, पण पुढे जो भय कषाय सांगितलेला आहे, नो कषायामधला, या भयाला देखील काढून टाकलेला आहे, तो देखील नष्ट झालेला आहे. आणि विगत हिंसा क्रमात, आणि हिंस म्हणजे त्यांचं रूप दुसऱ्यांना हिंसा करण्यास प्रवृत्त करेल असं नाही, आणि ते स्वतः दुसऱ्याची हिंसा करत नाही. म्हणजे हिंसक भाव हा देखील तिथे उरलेला नाही. उलट त्या ठिकाणी जे प्राणी परस्पर विरोधी वैरी आहे ते देखील त्या ठिकाणी त्यांच्यामधला देखील तो विरोध नष्ट झालेला आहे, ते वैर संपलेला आहे, आणि ते देखील एकमेकांशी मित्रत्वाच्या नात्याने समवशरणात एकत्रित बसत आहे, विद्यमान आहे. अशा प्रकारचा हिंसक भाव देखील आता जीवनामध्ये उरलेला नाही. आणि निरामिष, आमिष म्हणजे
विकृत भोजनाला आमिष, सामिष भोजन. तर अशा प्रकारचा आमिष आहार किंवा कवल आहार या ठिकाणी कोणत्याही तऱ्हेचा आहार आता नाहीये, म्हणून कवल आहाराला देखील आम्ही या ठिकाणी आमिष भोजन म्हणू शकतो. तर अशा तऱ्हेने या भोजनाचा देखील त्यांनी त्याग केलेला आहे. त्याग केलेला आहे म्हटल्यापेक्षा सहज आता भोजन देखील त्यांच्या जीवनात संपलं. कारण जीवन म्हणजे आपलं जीवन हे खाण्यामुळे राहतं, हा आमचा भ्रम आहे. व्यक्ती जिवंत जी राहते ती कशामुळे राहते, हा प्रश्न या ठिकाणी आपण बघू शकतो. आम्हाला असं वाटतं आम्ही पौष्टिक खातो, शरीरासाठी जे आवश्यक आहे ते आम्ही खातो, म्हणून आमचं शरीर टिकणे. शरीर टिकून असेल पण आत्मा त्यामुळे टिकला नाही. आत्मा तर आमच्या चैतन्य प्राणांनी जगतो आहे आणि हा चैतन्य प्राणांनी श्रीकालवरती जगत आलेला आहे. असद्भूत व्यवहार नयानी आम्ही भलाई म्हणतो की हा त्या ठिकाणी 10 प्राणांनी जगतोय. 10 प्राण हे भौतिक प्राण आहे, जड प्राण आहे. या 10 प्राणांनी देखील हा जीवित राहू शकत नाही. आयु प्राणांनी हा जीवित राहतो असं आम्ही देखील म्हणतो, पण आयु देखील शेवटी आयु कर्माच्या उदयात आहे, तो देखील जीवाचा स्वभाव नाही. आणि ज्या वेळेला या सगळ्यांचा संपूर्णतः क्षय होईल त्यावेळेला हा स्वाभाविक रीतीने आपल्या चैतन्य रूप प्राणामुळे जगत आहे. आणि त्यामुळे हा जीव कसा आहे, या आहारामुळे जीवित राहत नाही. हा जीव अन्न पाण्याने जगतो हे उपचरित असद्भूत व्यवहार नाही याचं कथन आहे. द्रव्य प्राणांनी जगतो हे अनुपचरित असद्भूत व्यवहाराचं कथन आहे. भाव प्राणांनी जगतो हे अशुद्ध निश्चय नयाचं कथन आहे. आणि हा चैतन्य प्राणांनी जगतो हे शुद्ध निश्चय नयाचं कथन आहे. आम्हाला कोणता नय उपादेय आहे? आम्हाला तर निरंतर शुद्ध नय जो आहे हा सर्वथा उपादेय आहे, त्याला प्रतिपक्ष नाही आहे. आणि त्याच आम्हाला अवलंबन घ्यायचं आहे, तोच आम्हाला त्या ठिकाणी परमपूज्य असं म्हणून त्याला अंगीकार करायचा आहे. आणि त्याच्या माध्यमातून आहार न करता देखील परमज्ञानाची शांती त्यांच्या जीवनात राहते. चतुर्थ काळामध्ये मासोपवासी मुनी राहत होते. कशाच्या बळावर ते आपलं जीवन जगत होते, तर केवळ एक आत्मिक आनंदाच्या बळावर त्यांचं जीवन चालत होतं. आणि म्हणून आहार न करता देखील त्यांचं शरीर टिकत होतं. आणखी जर आहार न करता शरीर टिकायचं सगळ्यात महत्वाचं किंवा प्रबल कारण आम्हाला जर पाहायचं असेल ते त्या ठिकाणी दिसतं की ज्या वेळेला जीवाला केवल ज्ञानाची प्राप्ती होते, कितव्या वर्षी जीवाला केवल ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते, कमीत कमी कितव्या वर्षी जीवाला केवल ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते? मनुष्य पर्यायी 8 वर्ष अंतर्मुहूर्त. 8 वर्ष 8 अंतर्मुहूर्तानंतर या जीवाला केवल ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. त्याचं आयुष्य, उत्कृष्ट आयुष्य, 8व्या वर्षी एखाद्याला केवल ज्ञान झालं, त्याचं उत्कृष्ट आयुष्य किती असू शकतं? 1 कोटी पूर्व असू शकतं. किती? 1 कोटी पूर्व. या 1 कोटी पूर्वातून 8 वर्ष 8 अंतर्मुहूर्त समजा आम्ही बाजूला केले, श्रेणी आरोहण करण्याचे सगळे याचे, तर 8व्या वर्षी केवल ज्ञान होईपर्यंत ज्यांनी जे कवल आहार केला असेल तो कवल आहार, त्यानंतर केवल ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर कवल आहाराची त्यांना गरज नाही आणि त्यांचं शरीर 1 कोटी पूर्व वर्ष टिकतं. हा कशाचा चमत्कार आहे? हा चमत्कार आहे की शरीर हे अन्नामुळे टिकतं, नो कर्म वर्गणामुळे टिकतं, म्हणजे अन्नामुळे टिकत नाही. हा सिद्धांत याच्यावरून सहज निघतो. अन्नामुळे शरीर टिकलं असतं तर त्यांचं
एखाद्या खूप आजारी व्यक्तीलाही अन्न दिलं असतं तरी तिचं शरीर टिकलं असतं, किंवा कवलाहार न घेता त्यांचं शरीर टिकतं, म्हणजे अन्न न घेता देखील शरीर टिकतं, हे त्याच्यासाठी सगळ्यात मोठं प्रूफ आहे. म्हणून हा जीव अन्नाच्या माध्यमातून जगतो हे आम्ही मानतो, निश्चय समजायचा आहे. अन्न त्याग करायचा असा याचा अर्थ नाहीये, पण निश्चय काय समजायचा आहे की अन्न ग्रहण करत असताना सुद्धा किंवा जेवण करत असताना दररोज आम्हाला 1 मिनिट स्वतःच्या आत्मतत्वाविषयी विचार करायचा आहे. कोणता विचार करायचा आहे की मी हे जे अन्न जेवते आहे हे वास्तविकतः अन्न ग्रहण करणं हा माझा स्वभाव नाही, पण शरीर टिकलं पाहिजे, सुचारू रूपाने राहिलं पाहिजे, व्यवस्थित त्यांनी काम केलं पाहिजे, म्हणून धर्म साधनेसाठी पूरक म्हणून मी हे अन्न जेवण करत आहे. हा संस्कार ज्या वेळेला आमच्या दररोजच्या अन्नावर आम्ही करू त्यावेळेला त्या अन्नामधलं देखील प्रचंड ऊर्जा आमच्यापर्यंत पोचत असते, आणि सगळेजण आपण करू शकतो अशा प्रकारचा संकल्प आणि करायला पाहिजे. तर असं हे निरामिष आमिष कवलाहाराने ते रहित आहे, आणि तरी देखील तृप्ती अंतरंगामध्ये विद्यमान आहे. आणि विविध वेदनायाम क्षयात, आणि आता कोणत्याही प्रकारची वेदना पीडा, कारण आर्त ध्यानच त्यांच्या जीवनात नाही, रौद्र ध्यान नाहीये, त्यामुळे हे कुठलाही वेदना या सगळ्या 18 प्रकारच्या दोषांना त्यांनी रहित केलेला आहे, आणि अशी ही शुद्धता त्यांच्या जीवनामध्ये दृष्टीगोचर होते आहे. अर्थ पहा, जिनेंद्र भगवंतांचे स्वरूप रागाच्या वेगाच्या उदयाचा अभाव झाल्यामुळे अलंकाराशिवाय सुद्धा सुंदर आहे. जसं एकी भाव स्तोत्रामध्ये एक श्लोक येतो. कोणता श्लोक आहे की आहारेभ्य स्पृहयति परम यस्वभावाधृद्य शस्त्रग्राही भवति सततं वैरिणां यच्च शक्यः सर्वांगेषु त्वमसि सुभगस्त्वं न शक्य परेषां तत्किं भूषा वसन कुसुमे किं च शस्त्रे रुदस्त्रे. तत्किं भूषा, आभूषण, वसन, कुसुमे, शस्त्र हे तुमच्यासाठी काहीही उपयोगी नाही, कारण तुम्हाला आहाराची इच्छाच उरलेली नाही. आहाराशिवाय देखील तुमचं सगळं शरीर टिकलेलं आहे. आयुधाची तुम्हाला गरज नाही, कारण तुम्ही सर्वांग सुंदर आहात, परिपूर्ण आहात. अशा प्रकारचं बाह्य कुठलंही लेपन न करता देखील तुम्ही सुंदरता धारण करत आहात. म्हणून आपण या सगळ्या बाह्य परिकराने रहित असताना सुद्धा सुंदर आहात. आपण निर्दोष प्रकृती स्वरूप असल्यामुळे वस्त्राशिवाय देखील शुद्ध आहात, दिगंबर स्वरूप आहे, आणि ते देखील यथाजात बालकाप्रमाणे अत्यंत सुंदर, विलोभनीय. हिंसक भाव नष्ट झाल्याने आपण आयुधांनी रहित असूनही निर्भय आहात. जन्म मरण आदी नाना प्रकारच्या वेदनांना तुम्ही नष्ट केले असून भोजनादिकांनी देखील रहित असून परमतृप्तीला प्राप्त झालेले आहात. नंतरचा श्लोक बघू की आता भगवंतांचं मुख कमल वहिनी हे एकदा कसं सांगा ना आहे. की आपल्या चैतन्य प्राणाने जगतो हा शुद्ध निश्चय नाही, आणि द्रव्य पाण्याने हो. जगतो हा असद्भुत व्यवहार नाही, अनुपचरित असद्भुत व्यवहार नाही. हे पहा, 4 तऱ्हेचे म्हणजे 3 तऱ्हेचे नय द्रव्य संग्रहामध्ये लावलेले आहे. जीवो उवो गमो अमुत्तिकत्ता हे सांगताना टिक्काले चदुपाना इंदिय बलमाहु आण पाणुय व्यवहारासो जीवो निश्चय नयदो तू चेतना जस्य. तर 4 तऱ्हेचे आपल्याला नय बघायचे आहे. 4 तऱ्हेचे नय कोणते बघायचे आहे? एक पाहायचं आपल्याला उपचरित असद्भुत व्यवहार नाही. उपचरित असद्भुत, उपचरित असद्भुत मध्ये ज्या बाह्य गोष्टींच्या आधारावर हे शरीर टिकलेलं आहे आणि मी टिकते आहे असं मी मानते आहे, त्याला म्हणायचं उपचरित असद्भुत व्यवहार नाही. जसं आम्ही
अन्न पाण्याने जगतो हे म्हटलं तर काय झालं, अन्न आणि पाणी हे आमच्यासाठी बाह्य झालं आणि या बाह्य गोष्टींच्या आधारावर मी जगत आहे हे म्हणणं, याला आम्ही बाजूला करू शकतो, याचा त्याग घेऊ शकतो जीवनामध्ये आणि म्हणून याला म्हणायचं उपचरित. आणि ते जे काही कथन केलेलं आहे ते एकदम वास्तविक कथन नाहीये, म्हणून त्याला म्हणायचं असद्भूत. म्हणून उपचरित असद्भूत व्यवहारनयनी हा जीव अन्न पाण्याने जगतो आहे. आता जेव्हा आम्ही म्हणतो की हा जीव द्रव्य प्राणांनी जगतोय, जोपर्यंत द्रव्य प्राण आहे तोपर्यंत हा जीवन संज्ञेला प्राप्त आहे. द्रव्य प्राणाच्या अभावामध्ये हा मृत्यूला प्राप्त होतो. तर आता द्रव्य प्राण आणि आत्मा यांचा कोणता संबंध आहे? अनुपचरित नयानी संबंध आहे. असद्भूतच आहे हा संबंध, कारण द्रव्य प्राण शरीराश्रित आहे आणि आत्मा वेगळा आहे. या दोनचा संयोग संबंध झालेला आहे आणि हा संयोग संबंध असताना हा जीव द्रव्य प्राणांनी जगतो हे आम्ही बोलतो, कारण व्यवहारामध्ये जीवन जगण्यापासून मरेपर्यंत याच्यासोबत द्रव्य प्राण आहे. ते द्रव्य प्राण आम्ही आज पृथक करतो म्हटलं तरीही पृथक होऊ शकत नाही आणि म्हणून हा द्रव्य प्राणांनी जीवन जगताला जगणार आहे आणि जोपर्यंत मुक्ती प्राप्त होणार नाही तोपर्यंत याच्याजवळ द्रव्य प्राण आहे, ते सोडता येत नाही. याला की मनात आलं त्यावेळेला या द्रव्य प्राणाला याला सोडता येत नाही. आयु पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मृत्यूला प्राप्त होऊ शकत नाही. व्यवहार नयानी बरं मृत्यू त्याला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून या प्राणांना अनुपचरित असद्भूत व्यवहार नयानी जीव आहे, जीवाचे आहे असं म्हटलेलं आहे. कोणता नाही? अनुपचरित. अनुपचरित का? कारण द्रव्य प्राणांचा वियोग आम्हाला करता येत नाही. असद्भूत का? ते त्याचं वास्तविक स्वरूप नाही म्हणून असद्भूत. नय का? एका दृष्टीतून कथन आहे म्हणून नय. हा दुसरा प्रकार झाला. आता तिसऱ्या प्रकारामध्ये हा जीव भाव प्राणांनी जगतो. भाव प्राण काय आहे? की आत्म्याचा क्षयोक्षम रूप परिणाम, जो जाणन क्रियेमध्ये इंद्रियांमध्ये प्रवृत्त होणारा जो परिणाम आहे त्याला भाव प्राण म्हणतात. आणि भाव प्राण इंद्रिय प्राण आहे. भाव प्राणामध्ये लब्धी उपयोगो भावेंद्रियम, लब्धी आणि उपयोगाला भावेंद्रिय म्हटलं आणि भाव प्राण वेगळे. भाव प्राण क्षयोक्षम रूप आहे की स्पर्शन इंद्रियाच्या क्षयोक्षमामध्ये जे काही ज्ञानाचं ग्रहण झालं त्याला आम्ही क्षयोक्षमिक रूप भाव प्राण म्हणतात. प्रत्येक इंद्रियांच्या कार्यामध्ये स्वतंत्र रीतीने उपयोग रूप प्रवृत्ती असतं, याचं नाव आहे भाव प्राण. आता भाव प्राण धारण करणं म्हणजे क्षयोक्षम रूपाने जाणणं हा आत्म्याचा स्वभाव आहे का? नाही आहे. आत्म्याचा स्वभाव तर पूर्ण ज्ञानाने जाणणं हा आत्म्याचा स्वभाव आहे आणि त्याच्यावर या भावेंद्रियाच्या भाव म्हणजे क्षयोक्षमाच्या माध्यमातून त्याच्यावर अपूर्णता आली आहे, नियंत्रण आलेलं आहे की तू सगळ्याला जाऊ शकत नाही, जाणू शकत नाही, तुला थोडंच जाणता येईल. त्यामुळे हे क्षयोक्षम रूप भाव प्राण जे आहे हाही आत्म्याचा स्वभाव नाही. म्हणून हा जीव भाव प्राणांनी जगतो हे म्हणणं सद्भूत व्यवहार नयाचं आहे. सद्भूत का? कारण जीवाचा तो स्वभाव आहे. जीवाचा स्वभाव आहे म्हणजे जीवाचा जीवात लावला, स्वभाव नाही आहे पण जीवाचा जीवात लावला म्हणून जीव रूप आहे. नंतर सद्भूत झाला हा स्वतःचा स्वतःच लावला म्हणून. नंतर व्यवहार का झाला? वास्तविकतः ते तसं नाही आणि तशा प्रकारचा भेद असतानाही अभेद असतानाही भेद केला म्हणून सद्भूत झाला. म्हणून अशा प्रकारे सद्भूत व्यवहार नयानी हा जीव भाव प्राणांनी जगतो हे आम्ही म्हणू शकतो. आता आम्हाला हा क्षयोक्षम रूप प्राण अभिप्रेतच नाहीये. आम्हाला तर जीवाचं त्रिकाली अस्तित्व पाहायचं आहे की ज्या प्राणांचं अवलंबन घेऊन आम्ही आमची शुद्धता जीवनात प्रगट करू शकू. तो आधार कोणता आहे? तो आम्हाला ध्येयभूत प्राण कोणता आहे? हा आमचा साध्यभूत प्राण झाला आणि ध्येयभूत प्राण जो आजही आमच्या जवळ
नित्य निरावरण रूपाचा विद्यमान आहे, ज्यावर कुठलंही आवरण येत नाही, असं आमचं चैतन्य तत्व आजही आमच्या जवळ विद्यमान आहे. आणि या चैतन्य प्राणांचं अवलंबन घेऊनच हा जीव जीवन जगत आहे आणि निरंतर मोक्ष पर्यायीमध्ये देखील त्याच चैतन्याच्या आधारावर हा आपला जीवन जगणार आहे. आणि म्हणून हा चैतन्य प्राणांनी नित्य जगतो हे म्हणणं परम शुद्ध निश्चय नाही झाला. आता या शुद्ध निश्चय नयामध्ये देखील जर आम्हाला लावायचं असेल तर आम्ही म्हणू शकतो साक्षात शुद्ध नय आणि एकदेश शुद्ध नय, 3 तऱ्हेचे शुद्ध नय पाहता येतात. हा परम शुद्ध निश्चय नय की ज्याच्यामध्ये भेद कल्पना केलेली नाही. नंतर साक्षात शुद्ध निश्चय नय, तर साक्षात शुद्ध निश्चय नय त्याला म्हणायचं की केवल ज्ञानाने आणि केवल दर्शनाने हा साक्षात ते प्राप्त केल्यावर जीवन जगतो आहे. हा झाला साक्षात शुद्ध निश्चय नय. आणि एकदेश शुद्ध निश्चय नय की आता ज्ञानाचे भेद शुद्ध दृष्टीने पाहायचे, तर सुमती, सुश्रुत, सुअवधी किंवा चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन याच्यामुळे हा जीव जीवन जगतो आहे हे बघणं एकदेश शुद्ध निश्चय नयाने. म्हणून जेव्हा प्राणांचा आम्ही अभ्यास करतो त्यावेळेला हे सगळ्या प्राणांची कल्पना करून आम्हाला या प्राणांमधून एक 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 बाजूला करत अनादिकालापासून द्रव्य प्राणांनी जगतो किंवा अन्न पाण्याने जगतो मानत आला त्याला बाजूला केलं पहिल्यांदा. नंतर हा जीव भाव द्रव्य प्राणांनी जगतो त्याला बाजूला केलं, भाव प्राणांनी जगतो त्याला दूर केलं, एकदेश शुद्ध निश्चयने जगतो त्याला दूर केलं, साक्षात शुद्ध निश्चयने जगतो त्याला दूर केलं. आणि मी अनादिकालापासून अनंत काळपर्यंत केवळ माझ्या शुद्ध चैतन्य 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 तत्वानीच मी जगत आहे, जगत राहणार आहे. तोच मला परम श्रद्धेय आहे, त्याचीच मला आराधना करायची आहे आणि तोच मला उपासनीय आहे. या एका भावनेने आम्ही अभिभूत व्हायला पाहिजे. हे आहे प्राणांचं कथन. ठीक आहे. हे 2 झाले ना आपले, साक्षात आणि एकदेश. आणि तिसरा हो परमशुद्ध, ज्याच्यामध्ये परमशुद्ध निश्चय. कोणत्याही तऱ्हेचा ज्याच्यामध्ये कोणताही भेद प्रभेद काहीही बघितलं नाही. जो जसा आहे तो तसा बघितला आणि त्याचं अवलंबन घेतलं, तो झाला त्याच्यामध्ये भेद प्रभेद न बघता एक अखंड अभेद तत्व ते पाहायचं. बर, ठीक आहे. हो. हे उपचरित आणि अनुपचरित म्हणजे उपचाराने आणि उपचार रहित असे त्याचे अर्थ घ्यायचे का? उपचरित मध्ये जे प्रत्यक्षात भिन्न आहेत आणि भिन्न करू शकतो ते उपचरित मध्ये टाकायचं. कारण अन्नाचा पहा आपण त्याग घेऊ शकतो, जर उपवास आहे तर मला आज अन्नाचा त्याग आहे म्हणू शकतो. म्हणजे ते झालं प्रत्यक्ष वेगळंच आहे अन्न माझ्यापासून आणि मी वेगळं करू पण शकते. ते उपचरित मध्ये. आता अनुपचरित मध्ये काय घेतलं, जे ते वेगळं तर आहे पण आज कोणी म्हंटल मला वेगळं कर तर वेगळं नाही करू शकत. कोणी म्हंटल आजच तू डोळ्यांनी बघू नको तर मी नाही करू शकत, कारण आहे तर भिन्न. त्या द्रव्य इंद्रियाच्या माध्यमातून मी बघत नाही आहे, हे बरोबर आहे. द्रव्य इंद्रियाच्या माध्यमातून हा जीव बघत नाही, हा आत्मा बघणार आहे, पण द्रव्येंद्रिय त्यासाठी आवश्यक आहे. आणि त्यालाच कोणी म्हटलं की तू डोळे बंद करून समोरची वस्तू पहा, ते शक्य नाही. म्हणजे आमच्या जवळ वेगळं तर आहे पण वेगळं नाही करता येऊ शकत. ते झालं अनुपचरित मध्ये. आणि उपचरित मध्ये हे झालं. आणि अशुद्ध पाहायचं. मग आता अशुद्ध पाहायचं तर काय, पहिली जीवाचं जीवात तर लावलं, परंतु पाहत असताना अशुद्ध दशा बघितली. जसं भाव प्राण आहे, भाव प्राण जीवाची शुद्ध दशा नाही आहे, ती आहे तर अशुद्ध दशा, पण तीच मला आत्ता दिसत आहे आणि मग त्याच्याच माध्यमातून मी जगते. आज क्षयोक्षम नसेल तर मी जाणू शकायला समर्थ नाही आहे. मग क्षयोक्षम कुणाचा आहे?
क्षयोक्षम आहे तर जीवाचाच आहे, पण शुद्ध स्वरूपात आहे का तो? नाही. त्याच्यात कमतरता आहे, त्याच्यात मलिनता आहे, आणि म्हणून त्याला म्हटलं अशुद्ध. आणि निश्चय का म्हटलं? की जीवाचा आहे, जीवातच लावला म्हणून निश्चय. आणि इकडे मग त्याचे निश्चयाचे भेद केले. एकदेश शुद्ध, साक्षात शुद्ध, साक्षात शुद्ध की पर्यायी मध्ये देखील जो शुद्ध बनलेला आहे त्याला म्हटलं साक्षात शुद्ध. पर्यायी मध्ये एकदेश शुद्धता आहे त्याला म्हटलं एकदेश शुद्ध. आणि इथे पर्याय भेद, गुणभेद सगळं गौण करून त्रिकालवरती त्याचं जे अस्तित्व आहे अनादिकालापासून अनंत काळापर्यंत, त्या अस्तित्वाची धारा पकडून ते मी आहे हे म्हटलं. तो झाला परम शुद्ध निश्चय. नाही ठीक आहे? हो. इथे थांबू आपण आज. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.